नमस्कार, माझं नाव कुलदीप प्रदीपराव बाजारे, राहणार कारला बुजुर्ग, तालुका तेलारा, जिल्हा अकोला। मी एक शेतकरी आहे। माझ्याकडे 18 एकर शेती आहे आणि त्या 18 एकर शेतीपैकी मी 4 एकर शेती हे बीज उत्पादनाचा प्लॉट घेतलेला आहे हरभरा या पिकाचा, महाबीजकडून कॉकटू नावाचा वाण। आणि आमचे एमडी सर जे आहेत त्यांनी हे वाण आम्हाला दिलेलं आहे, विजयजी अस्वार। तसेच आमचे शास्त्रज्ञ जे आहेत अकोल्याचे श्री हाडोळे सर, संदीपजी हाडोळे, ते मृद व्यवस्थापन तसा शास्त्रज्ञ आहेत। तर यांच्या मार्गदर्शनाने मी या हरभऱ्याची लागवड केलेली आहे। लागवड करत असताना त्यांनी जे पद्धतीने सांगितले की बा तुम्ही अचूक पद्धतीने आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करून लागवड करा। या आधी माझ्या शेतामध्ये सोयाबीन होतं पावसाळी, आणि जास्त पाऊस झाल्यामुळे यावर्षी सोयाबीन निघाल्यानंतर मग मी हरभरा लावायचं नियोजन केलं आणि माझी पेरणी ही डिसेंबर महिन्यातील 15 तारखेला झालेली आहे। तर मी एकरी या शेतामध्ये 22 किलो प्रमाणे बियाणं सोडलेलं आहे आणि या 4 एकर शेतामध्ये मी 1 क्विंटल 4 किलो बियाणं सोडलेलं आहे। पेरणी करत असताना ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केलेली आहे व तसेच पेरणी करत असताना आम्ही या 2 तासामधील अंतर जे आहे ते 28 बोटाचा सोया, म्हणजे आपल्या इकडे शेतकरी म्हणतात की बा सोया किती बोटाचा असते, तर आपण 28चा सोया टाकलेला आहे आणि एकरी बियाणं फक्त 22 किलो सोडलेलं आहे। दुसरा विषय असा आहे की आपण याला डवरणी केली, पाणी दिलं, सुरुवातीला 3-3 तासाचं पाणी दिलेलं आहे आणि नंतर मग एक डवऱ्याचा फेर काढलेला आहे। तो डवऱ्याचा फेर काढल्यानंतर एक निंदनसुद्धा केलेलं आहे। तसेच स्प्रेच्या संदर्भात जर विषय आपण घेतला तर अकोल्याचे जे आपले शास्त्रज्ञ आहेत हाडोळे सर, यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ग्रेड 2 नावाचं PKVचं औषध या हरभऱ्यावर कळी अवस्थेत यायच्या आधी, कळी अवस्था जेव्हा लागली तेव्हा म्हणजे साधारणतः 45 दिवसाच्या कालावधीच्या दरम्यान पहिली फवारणी घेतलेली आहे व तसेच दुसरी फवारणी जी आहे ते आम्ही याच्यावर 15 दिवसांनी म्हणजे 62-61 दिवसाच्या दरम्यान दुसरी फवारणी घेतलेली आहे। ग्रेड 2 हे जे औषध आहे PKVचं, हे आम्ही प्रतिपंप 50 ml या डोसप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रतिपंपाला वापरलेला आहे आणि पंप जो आहे तो आपला चार्जिंगचा 15 लिटरचा पंप आहे। तर आम्हाला यावर्षी म्हणजे या हरभऱ्यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न वाटून आलं। आणि दुसरा विषय असा आहे की बा हरभऱ्यामध्ये जे समस्या आहे ते जळण्याची, की जे सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे हरभरा आपला जळते, म्हणजे गाठे लागायच्या आधी आणि फुलं लागायच्या आधी हरभरा हे वाण आपलं जळणं चालू होतं। तेव्हा मग आपण विचार करतो की बा हा बुरशीचा प्रादुर्भाव आहे, परंतु बुरशीचा प्रादुर्भाव नसताना तो एक सूक्ष्म अन्नद्रव्याचा कमतरतेचा अभाव असल्यामुळे आपला हरभरा जळते आणि त्याच्यामुळे आपण शेतकरी चिंताक्रांत होतो। व तसेच दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये आपल्या शेतात या औषधाची फवारणी केल्यानंतर आपल्याला असं निदर्शनास आलं की बा दरवर्षी आपण जे दुकानातील औषधं मारतो बाजारातील, या बाजारातील औषधांचा व्यवस्थितपणे रिझल्ट भेटत नाही आणि विशेष म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला जास्त किंमत मोजावी लागते व तसेच कुठल्याही प्रकारचा एवढा पाहिजे तेवढा फारसा म्हणजे उपयोग नाही होत। परंतु हे औषध स्वस्तात असून PKVचं असल्यामुळे आणि शासन मान्य प्राप्त असल्यामुळे आणि विशेष म्हणजे आपल्या पूर्ण शेतामध्ये तुम्ही पाहतच आहात की गाठे पूर्णतः भरलेले आहेत, शेंड्यापर्यंत पूर्ण गाठे भरलेले आहेत। तर हे औषध वापरल्यानंतर मला असं वाटते की बा दरवर्षी मला 10 क्विंटलचा ॲव्हरेज येत होता, तर यावर्षी साधारणतः कमीत कमी माझ्या ॲव्हरेजमध्ये 3 क्विंटल ते 4 क्विंटलचं उत्पन्न जास्तीचं येणार आहे। आणि पर्यायी शेतकऱ्यांना जर वेळोवेळी मार्गदर्शन लागलं तर PKVचे आपले हाडोळे सर आहेत, यांच्यासोबत आपण कॉन्टॅक्ट करावा। ते 24 तास आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि शेतकऱ्यांनी PKVशी संलग्न राहून संबंधित अधिकारी यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून चांगल्या प्रमाणात औषधाचा लाभ घ्यावा व तसेच आपल्या काही समस्या असतील शेतकऱ्यांच्या तर याच्याकरता आपण PKVशी संपर्क साधावा।